नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय बारामती या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी कृषक 2026 कृषी प्रदर्शन भरलं. त्या प्रदर्शनामध्ये आपण स्टॉल आहेत, इनपुटचे काय ॲग्रीचे आहेत, तर काय डेमो प्लॉट आहेत, तर आपण ते सगळे बघणार आहेत. आणि या ठिकाणी एंट्री पॉईंट आहे, या एंट्री पॉईंट आपण एंट्री करणार आहे. तर या ठिकाणी एंट्री करणार आपण. आणि या ठिकाणी नोंदणी ठिकाणी आहे, नोंदणी कक्ष आहे. तुम्ही इथं ऑनलाईन करू शकता किंवा ऑफलाईन करू शकता. तुम्हाला तिकीट काउंटर आहे या ठिकाणी बघू शकता. आपण आपला पास भेटलेला आहे, आपण आता एंट्री करणार आहेत मध्ये, तुम्हाला दाखवतो मी. तर आपल्याला हा पास भेटलेला आहे ना, आता आपण एंट्री करतात मध्ये. तर या ठिकाणी आपण एंट्री करणार आहेत मध्ये. या ठिकाणी आपण एंट्री करून पुढे जात आहे. हे मुख्य प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी कृषक 2026चा मोठं कृषी प्रदर्शन
नमस्ते, मी ओमसाई बनकर, हिप्पोशील शेततळे पेपर. आपण आलो आहोत कृषी प्रदर्शन 2026 बारामती माळेगाव येथे. ह्या माळेगावमध्ये विज्ञान केंद्रामध्ये आम्ही साधारणतः 4,500 स्क्वेअर मीटरचा हा पण एक शेततळ बनवलेला आहे. तर हे तुम्ही बघताय साधारणतः स्काय ब्लू कलरचा हा पेपर आहे. हे बनवलेला आहे आपण स्पेशली मत्स्यपालनासाठी. ह्याच्यामध्ये आपण मासे पालन करू शकता. अशा पद्धतीनं केज कल्चरमध्ये पण करू शकता तुम्ही. अशा पद्धतीचं हे शेततळ आम्ही बनवलेलं आहे. या साईडला आपला स्टॉल आहे. विविध भागातून शेतकरी व्हिजिटसाठी येत राहतात आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनामध्ये. तर हे सगळं तुम्ही बघताय. त्याचबरोबर भविष्यामध्ये तुम्हाला अशाच पद्धतीचं शेततळ करायचं असेल, मत्स्यपालन करायचं असेल, वॉटर स्टोरेज टँक करायचा असेल तर आमच्याशी संपर्क साधा. माझा मोबाईल नंबर आहे 8010045225. या नंबरवर तुम्ही संपर्क करा. आम्ही अशा पद्धतीचे शेततळ्याची सगळी कामं टंकी प्रोजेक्टमध्ये आपणास करून देऊ शकतो. ठिकाणी इनपुटचे स्टॉल आहेत. स्टार 25 पेक्षा जास्त देशांमध्ये कांदा, द्राक्ष, केळीचा घड आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अक्षय ॲडव्हान्टा सीडचा प्रतिनिधी. मी तुमचं स्वागत करत आहोत ॲडव्हान्टा इनोव्हेशन सेंटरमध्ये. या ठिकाणी आपण कृषक 2026 मध्ये बारामती या ठिकाणी आपण ॲडव्हान्टाचे काही व्हेजिटेबल सीडचे आणि फॉरेस्टचे चारे पिकाचे प्लॉट लावलेत. त्याची मी तुम्हाला थोडक्यात टूर देतो. आपण आत आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच उजव्या बाजूला जो दिसेल तो आमचा हा लालिमा वाहन आहे. बीटामध्ये नावाजलेली कंपनी, तोच आमचा नावाजलेला वाहन महाराष्ट्रभर जो चालतो तो लालिमा वाहन आपण या ठिकाणी लावलेला आहे. समोर पुढे आल्यानंतर तुम्हाला आमच्या डाव्या साईडला चारे पिके दिसतील. चारा पिकामध्ये आम्ही जम्बो शुगर लावलेले, मेगा स्वीट लावलेले. पुढे आल्यानंतर तुम्हाला आमचा रजिस्ट्रेशन डिस्क दिसेल. सोबतच आम्ही इथे ADV 388 हा कॅबेज लावलेला आहे. ॲडव्हान्टाने नवीनच दिलेला कोबीचा वाहन, 60 ते 65 दिवसात तयार होणारा वाहन. अतिशय कॉम्पॅक्ट असा वाहन दिसेल तुम्हाला. कडक एकदम टणक आवाज येईल असा वाहन आहे. करप्या रोगाचा अतिशय चांगला टॉलरन्स असलेला हा वाहन आहे. त्याच्या पलीकडे आम्ही युरो 2 हा वाहन लावलेला आहे. आपल्याला परचेस असेल नारळी गड्डा म्हणू शकतो आपण. कोकोनट शेप मध्ये जो गड्डा येतो तो युरो 2 वाहन त्याच्या पुढे लावलेला आहे आपण. समोर आल्यानंतर तुम्हाला आम्ही जो बॉर्डरला लावलेला आहे आमचा कटिंगचा पालक म्हणतो, हे 30 ते 25 दिवसात कापणीला येतो आणि त्याच्यानंतर त्याचे 3 ते 4 कापणी होतात. त्यानंतर तो 22 दिवसात तुम्हाला हार्वेस्टिंगला येतो. त्याचसोबत आपण या ठिकाणी जो आपण कॅप्सिकमचा जो वाण लावलेला आहे नवीन दिलेला एंजल हा वाण या ठिकाणी लावलेला आहे. तुम्ही बघू शकता थंडीत पण अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट या ठिकाणी जमलेला आहे. तुम्ही फ्रूट क्वालिटी बघू शकता. एकदम चांगला डार्क ग्रीन कलर असलेला कॅप्सिकम वाण आपण ॲडव्हान्टाने दिलेला आहे. तर त्याच सोबत जर आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी आम्ही आमचं मेगा स्वीट लावलेलं आहे. जम्बो शुगर लावलेलं आहे. कटिंगचं कडवळ म्हणू शकतो. फॉरेस्टसाठी आम्ही या ठिकाणी त्याचंही मार्गदर्शन देतोय. सोबतच पुढे आल्यानंतर जो आम्ही G4 सेगमेंटमध्ये तिखट लवंगी मिरची सेगमेंटमध्ये 7642 आव्हान दिलेला आहे. 60 ते 65 दिवसात तोडणीला येणारा आव्हान या ठिकाणी लावलेला आहे. हाही प्लॉट इतक्या थंडीत सुद्धा अतिशय चांगल्या आणि उत्कृष्ट कंडिशन मध्ये या ठिकाणी तुम्हाला प्लॉट दिसेल. सोबतच तुम्ही पुढे आल्यानंतर मिरचीच्या प्लॉट नंतर तुम्हाला आमचं नाव भेंडी क्षेत्रात माहिती आहे. जगातील 1 नंबरची भेंडी उत्पादक आणि विक्री करणारी कंपनी ॲडव्हान्टा. आपला नावाजलेला वाण राधिकाही तुम्हाला प्रचलित असेल, पण राधिका वाणानंतर काय असं शेतकऱ्यांचा नेहमीच आम्हाला प्रश्न असतो. त्यानंतर आम्ही थंडीसाठी हा ADV 839 वाण दिलेला आहे. थंडीत पण बघू शकता तुम्ही. प्लॉटचं जर फुटवे बघितलं तर एकाच झाडाला जवळपास 4 ते 5 फुटवे तुम्हाला ब्रांचिंग दिसेल. महत्वाचे म्हणजे तुम्ही ॲडव्हान्टाची कोणतीही भेंडी घ्या, फ्रूट क्वालिटीमध्ये कुठंच कॉम्प्रोमाइज दिसणार नाही. फुटव्याचा माल आहे हा सगळा फुटव्याचा माल तुम्हाला अतिशय उत्कृष्ट अशी फ्रूट क्वालिटी दिसेल. फुटव्याला पण 30 क्वालिटी दिसेल. त्याच्यासोबत आम्ही नवीन आता एक हायब्रिड लॉन्च करतोय, त्या हायब्रिडचा या ठिकाणी प्लॉट लावलेला आहे. स्वर्णा म्हणून एक हायब्रिड दिलेलं आहे. अगदी सुंदर असं ही वाण, हे कट लीव्ज मध्ये वाण आहे. जवळपास 4 ते 5 सेल ब्रँचिंग आहेत त्याला
आणि जवळपास इंटरनोट डिस्टन्स बघितलं की जर आपल्याला हाय यील्डिंग व्हरायटी बघायची असेल तर तो आपण नेहमी इंटरनोट डिस्टन्सचं बघितलं जातं. इंटरनोट डिस्टन्स म्हणजे 2 पेऱ्यातलं अंतर, 2 पेऱ्यातलं अंतर अगदी 2 बोटाचं, म्हणजे जो 2 भेंडी सेट होतात ते एकदम 2 बेटाचं, त्यामुळे तुम्हाला ते जास्त उत्पन्न देईल. फुटव्याचा माल पण क्वालिटी आहे, तर तुम्ही फ्रूट बघता. अशी स्वर्णा म्हणून आम्ही एक नवीन भेंडीतली वाण लॉन्च करतोय येत्या काळात. ते आपल्या जवळच्या कृषी केंद्रात तुम्हाला मिळून जाईल. त्याचसोबत जे आम्ही उन्हाळी वाण जे आहे आमचं ADV 575, जे आपल्या काही लोकांच्या परिचयाचं आम्ही 2 वर्षापासून ते देतोय. अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आपल्याला मिळतोय. ते वाण या ठिकाणी लावलेलं आहे. त्या वाणाची खासियत म्हटलं तर जर फ्रूट क्वालिटी एकदम डार्क ग्रीन फूड असतं, फळाचं वजन 90 ते 120 ग्रॅम पर्यंत येतं आणि याचा लागवडीचा कालावधी जवळपास 15 नोव्हेंबर पासून ते 15 एप्रिल पर्यंत शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आपण याची लागवड करू शकतो. याची हिट जर विचार केला तर हिट टॉलरन्स याचा खूप चांगला आहे. तुमचं हिट सेटिंग मध्ये सुद्धा त्याचं उच्च तापमान होतं आणि सेटिंग बघू शकता. अजून आतल्या लाईनला इतकं एक्सलंट सेटिंग आहे. एकाच झाडाला 55 ते 60 फळांचं सेटिंग होऊ शकतं. त्याचसोबत हाय यील्डिंग वाण आहे. एकरी जवळपास 35 ते 40 टनापर्यंत तो तुम्हाला उत्पन्न देऊ शकतो. ADV 575 हा वाण बघू शकता. खूप चांगलं सेटिंग दिसते. बन सेटिंग मध्ये हा वाण येतो. जर बघितलं तर ह्याची कॅनोपी, झाडाची कॅनोपी आणि झाडाचं फॉलेज एक्सलंट आहे. तुम्हाला बाहेरून याचं फ्रूट दिसणार नाही, त्याच्यामुळे सनबर्निंग वगैरे जे होतं आपल्याकडे ब्लॉसम रॉट वगैरे होतात, उन्हामुळे सनबर्निंग होतं, याचं प्रमाण तुम्हाला कमी जाणवेल. अतिशय उच्च फळधारणा करण्याची या झाडाचा ताकद आहे. तर असा हा वाण ADV 575 उन्हाळी वाण खास आपण दिलेला आहे ॲडव्हान्टाने. त्याच्यानंतर जर विचार केला तर या ठिकाणी आपण एक दुसरा वाण दिलेला आहे. त्या वाणाचं नाव 042 म्हणून आहे. आम्ही नवीनच अजून नुकताच तो लॉन्चिंग फेज मध्ये आहे. अजून आम्ही त्याला लॉन्च केलं नाही. हा वाण ही आम्ही उन्हाळ्यासाठीच देतोय, लेट समर म्हणू शकता तुम्ही. जर ह्या वाणाचं वैशिष्ट्य वेगळं पण जर विचारलं तर चेन सेटिंग तुम्हाला दिसेल, बन सेटिंग नाही दिसणार. तुम्हाला जवळपास खालून ते वरपर्यंत शेंड्यापर्यंत सेटिंग दिसेल. जर या वाणाचा फर्मनेस विचार केला, किपिंग क्वालिटी म्हणजे तुम्ही जर दूरच्या बाजारपेठेसाठी जर विचार करत असाल तर दूरच्या बाजारपेठेसाठी अतिशय उत्कृष्ट असा वाण आहे हा. आणि याचा जर विचार केला, देठ जे म्हणतो आपण, तुम्हाला दाखवू इच्छितो. याचे जे देठ जे आहे ते देठ एकदम छोटा असल्यामुळं तुम्ही याला पावसात सुद्धा क्रॅकिंगचे वगैरे प्रमाण कमी जाणवेल. पण तुम्ही या वाणाची लागवड सुद्धा 15 एप्रिल ते जवळपास 25 एप्रिल पर्यंत तुमच्या शेतामध्ये करू शकता. असा 042 हा वाण आम्ही दिलेला आहे. हाही एकदम उत्कृष्ट वाण आहे, तुम्ही उन्हाळ्यात लावू शकता. ॲडव्हान्टाचा हा 042 वाण या ठिकाणी लावलेला. आता तुम्ही त्याची सेटिंग वगैरे बघितली. हा वाणही तुम्ही उन्हाळ्यात तुमच्या शेतामध्ये लागवड करू शकता. या वाणाचं अजून आम्ही मार्केटमध्ये लॉन्च केलं नाही, पण आम्ही डेमो स्वरूपात बऱ्याच ठिकाणी याचे प्लॉट दिलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद व्यापाऱ्यांकडून आणि शेतकऱ्यांकडून येतो. ही हाय यील्डिंग व्हरायटी आहे. चेन सेटिंग मध्ये याचं फ्रूट सेटिंग होतं. जर याचा जर देठ बघितला तर देठ बारका आहे. देठ बारका असल्यामुळे तुमचा जो फर्मनेस याचा चांगला आहे आणि जे क्रॅकिंगचे इश्यू येतात ते यामध्ये तुम्हाला दिसून येणार नाही. असा 042 वाणही तुम्ही तुमच्या शेतात लागवड करू शकता. तसेच एक्झॉटिक मध्ये जर विचार केला तर आम्ही नागमोती टोमॅटो अगोदर देतच होतो. तसंच आम्ही एक नवीन चेरी टोमॅटो दिलेला आहे. तो 12198 असा कोड मध्ये, ADV 12198 असा कोड मध्ये आहे. तर या चेरी टोमॅटोचं वैशिष्ट्य विचार केलं तर गोल मध्ये आपल्याला चेरी टोमॅटो येतात. आम्ही हा ॲबलॉंग मध्ये येतो. खायला एकदम चविष्ट आणि गोड असतो. हे तुम्ही एक्झॉटिक मध्ये तुमच्या शेतामध्ये हा आमचा चेरी टोमॅटोची लागवड करू शकता. त्याचसोबत या ठिकाणी आम्ही आमचे जे देशीचे वाण आहेत, म्हणजे ऍसिडिक सेगमेंट म्हणतो आपण, त्या सेगमेंट मधले या ठिकाणी वाण लावलेले आहेत. हेही आम्ही कोडमध्ये येत्या काळात आम्ही शेतकऱ्यांना कमर्शियल देतोय. त्यामुळे ॲडव्हान्टाचा टोमॅटो मध्ये एकदम एक्सलंट पोर्टफोलिओ मार्केटमध्ये येतोय. हा या ठिकाणी आम्ही दर्शवलेला आहे. त्याचसोबत बेबीकॉर्न मध्ये जर विचार केला तर बेबीकॉर्न मध्ये ॲडव्हान्टाचं खूपच चांगलं नाव आहे. पण आपण ह्याही वर्षी बेबीकॉर्न मध्ये नवीन वाण दिलंय. या वाणाचं नाव आहे PSC 792. या वाणाची खासियत अशी आहे की याची हाईट चांगली जाते. याला लागवडीपासून 4 ते 5 पिकिंग होतात आणि जवळपास एक्सपोर्ट आणि डोमेस्टिक मार्केटसाठी याला चांगली मागणी आहे. तर असा PSC बेबीकॉर्न आम्ही दिलेले आहे 792 नावाचं. तुम्ही बघू शकता चाऱ्यासाठी उत्पन्न आहे. चाऱ्यासाठी सुद्धा हे चांगलं आहे. तुम्हाला जर तुम्ही ड्युअल पर्पजचं उत्पन्न घेऊ शकता असा हा आम्ही बेबीकॉर्न दिलेला आहे. त्याचसोबत आम्ही गोल्डन हनी नावाचं आमचं जे स्वीटकॉर्न आहे ते स्वीटकॉर्न पण आपण स्वीटकॉर्न हे वाण दिलेलं आहे. तर गोल्डन हनीचं पण या ठिकाणी आम्ही प्लॉट लावलेला आहे. आणि जे आपल्या परिसरात महाराष्ट्रात आम्ही ह्याच वर्षी लॉन्च केलेला ॲडव्हान्टाचा मधुराज, म्हणजे हाय यील्डिंग व्हरायटी कशी असते की एकाच झाडाला जवळपास चांगलं 550-600 ग्रॅमचं 500 ग्रॅमचं कणीस कसं सेट होईल, असं आम्ही एक नवीन वाण दिलेलं आहे मधुराज मधून. ड्युअल पर्पज आहे, तुम्हाला ते प्रोसेसिंग आणि शेलिंग साठी यूज होईल असं आम्ही मधुराज हे वाण दिलेलं आहे. ते वाण या ठिकाणी तुम्ही बघू शकता. जर कणसाची साईज जर विचार केली तर एकाच कणीस तुम्ही एकदम चांगलं तंदुरुस्त कणीस आहे. आणि जर विचार केला तर दादा एक मिनिट दाखवा. तुम्ही बघा आताच आमच्या डिस्ट्रीब्युटर विक्रेते बंधू होते, त्यांनी हे कणीस सोलून बघितलं. एकदम शेंड्यापर्यंत भरलेलं, टोकापर्यंत भरलेलं कॉम्पॅक्ट कणीस तुम्हाला मिळेल. याच्यामुळे काय होतं की तुम्हाला उत्पन्न चांगलं निघतं. एका कणसाचं वजन तुमचं 500-550 ग्रॅम जातं. हे व्यापारी तुम्हाला पहिल्या प्रेफरन्सने त्याला घेतो. आणि जर मार्केटमध्ये तुमच्यासाठी
याला चांगले दोन पैसे बाजारभावात चांगले मिळते. असा हा मधुराज वाण या ठिकाणी लावलेला आहे. मधुराज वाण लावलेला आहे या ठिकाणी. आणि ह्या कंसाची साईज तुम्ही बघू शकता झाडावरती. असा हा मधुराज वाण. त्यासोबत आम्ही या ठिकाणी आमचे काही फ्रूट सॅम्पल लावलेले आहेत, हे तुम्ही या कृषी प्रदर्शनात बघू शकता. पलीकडेच आपण आमचे जे देशी वाण आहेत आता मी बोललो ते आहेत. हा आमचा 575 आहे, सॉरी हा 42 नंबर आहे. आणि हा आमचा 575 वाण आहे. इथे ADV 839 भेंडी ती आहे. आणि जी आमची पोलबीन्स सीमा जी आमच्या आपल्या परिसरात पुणे किंवा महाराष्ट्रभर एकदम चांगलं प्रतिसाद त्यांना शेतकऱ्यांकडून मिळते, त्या सीमाचे पण आम्ही फ्रूट सॅम्पल ठेवलेले आहे. त्याचसोबत आत्ताच आपण मार्केटमध्ये दिलेली नवीन वाण पोलबीन्स सीमा फरशी, तारेवली फरशी म्हणू शकता. अतिशय उच्च प्रतिसाद सेटिंग तिला आहे. जवळपास तुमच्या लागवडीपासून 45 दिवसात चालू होणारा हा पोलबीनचा वाण आम्ही दिलेला आहे. तर ही सीमा फरशी आहे. सीमा फरशीची पण माहिती मी तुम्हाला वैयक्तिक आम्ही आमचे लोकलचे प्रतिनिधी तुम्हाला सांगतील. अशी सीमा फरशी आहे. अतिशय उत्कृष्ट वाण आहे. हाय यील्डिंग आहे. जवळपास 15 ते 20 तोड्यापर्यंत ती तोडे देते. जवळपास 14 ते 15 टन पर्यंत यील्ड येतं. असे हे ऍडव्हान्टेज आम्ही प्लॉट बारामती कृषी ऍग्रिकल्चर एक्झिबिशन मध्ये AIC म्हणून लावलेले. तरी मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करेल, येत्या 2 ते 3-4 दिवस काही या पिरियड मध्ये तुम्ही बारामती या ठिकाणी ऍडव्हान्टेजच्या स्टॉलला नक्की भेट द्या आणि आमचे काही उच्च प्रतीचे वाण या ठिकाणी तुम्ही तुमच्या नजरेतून अनुभवा. धन्यवाद. ठिकाणी मक्याचं घर बनवलं आहे त्यांनी. मक्याचं या ठिकाणी मार्केटिंग बघ कसं करण्याची पद्धत तुम्ही बघू शकता. मक्याची व्हरायटी आहे. या ठिकाणी महाकालचं दर्शन तुम्हाला झालं असेल, तुम्ही बघू शकता. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विगर प्रतिनिधी देवेंद्र राणे. आज आपण बारामती येथे कृषक प्रोग्राममध्ये आयोजित केलेल्या स्टॉल लावलेला आहे. हे मक्याचं बियाणं लागलेलं आहे. इथं मक्याचं स्टँड तयार केलं आहे. हे 60-90 आहे. सिंगल क्रॉस मका आहे. आज आपण त्या पलीकडे जर बघितलं तर चायनीज पद्धतीने आपण लागवड केलेली आहे. त्याचं पण लाईव्ह आपला प्लॉट तयार आहे. आणि हे 60-90 जी व्हेरायटी आहे 125 ते 30 दिवसात येणारी व्हेरायटी आहे. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामामध्ये येत असतंय. आणि याचं ॲव्हरेज जर उत्पादन जर बघितलं तर जवळपास 45 ते 50 क्विंटल येत आहे. चायनीज पद्धतीनं 60 ते 65 क्विंटल उत्पादन येत आहे. त्याच्यासोबत जर याचे ॲव्हरेज जर बियाण्याचं जर सीड रेशो जर बघितलं तर 8 किलो बियाणं 1 एकरला पुरेसं आहे. आणि तेच जर आपण चायनीज पद्धतीने लागवड करतोय तर त्यामध्ये आपल्याला 12 किलो बियाणं आपल्याला सफिशियंट असतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सेलिंग पर्सेंटेज जास्त आहे. त्याच्यात गर्द नारंगी दाणा आहे आणि दाणा वजनदार आहे. त्याच्यामुळे कॅप्सूल दाणा असल्यामुळे तुमचं गिल्ली जी आहे वेस्टेज कमी निघतंय आणि पर्सेंटेजवर आपलं प्रॉफिट जास्त असतंय. आता पलीकडे जर बघितलं तर चायनीज पद्धतीने त्यांना लागवड केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना एका याच्यामध्ये सिंगल कॉबमध्ये पूर्ण टोटल दाणा भरलेला आहे. इन्सेक्ट आणि रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी असतं, त्याच्यामुळे याचा क्वालिटी एकदम बेस्ट आहे. सोबत याच्यामध्ये न पडणारी व्हेरायटी आहे. रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी असतं, हे तर आपल्याला दिसू शकतो आणि पाहू शकतोय. तर इतर शेतकऱ्यांना पण सांगू इच्छितो की आपण विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर या स्टॉलवरती यावं आणि आपल्याकडे लाईव्ह डेमो लावलेले आहे चायनीज पद्धतीने मक्याचं, ते पाहून घ्यावं आणि आपल्या शेतामध्ये पण लागवड करून त्याचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.
नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश कुलवडे, प्रलशर बाय प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड गोवा अर्थात प्लांटो कृषी तंत्र कंपनीमध्ये आपलं प्रथमतः मी सहर्ष स्वागत करतो। कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी प्लांटो कृषी तंत्र वापरलेला कांदा 3 महिन्याचा आहे आपला, आणि ऊसाचा प्लॉट पलीकडं 6 महिन्याचा आहे। तर हा कांदा जो आहे या कांद्यासाठी पूर्णपणे प्लांटो कृषी तंत्राचा वापर केलेला आहे। सुरुवातीला लागवड करताना बेसल डोस मध्ये प्लांटो दाणेदारचा वापर केलेला आहे। त्यानंतर आपण प्लांटो झाईम, प्लांटो मायक्रो, झील ऑर्नेट, पिस्टीम यांच्या टप्प्याटप्प्याच्या अंतराने फवारण्या केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे पाण्यातून अपटेकसाठी आपण प्लांटो ड्रिपचा वापर केलेला आहे। या सर्व गोष्टींचा वापर केल्यानंतर आपण पाहू शकता कांद्याची साईज, फुगवण, कांद्याची काळोखी, पत्ती अतिशय उत्तम अशा प्रकारे आपणास दिसून येत आहे। त्याचप्रमाणे जमीन एकदम भुसभुशीत आहे प्लांटो दाणेदार वापरल्यामुळं। त्याचप्रमाणे हा कांदा तुम्ही काढून चाळीमध्ये ठेवला तर कमीत कमी 8-9 महिने तर आरामशीर हा कांदा अगदी आहे तसाच टिकून राहतो। आपण पाहू शकता शेतकरी बंधूंनो। त्याचप्रमाणे पलीकडे ऊसाचा 6.5 महिन्याचा प्लॉट आहे, त्या प्लॉटला सुद्धा पूर्णपणे प्लांटो कृषी तंत्राचा वापर केलेला आहे। तरी ज्या शेतकऱ्यांना प्लॉट बघायचा असेल तर त्यांनी या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन प्लांटो कृषी तंत्र वापरलेला कांद्याचा प्लॉट पाहायचा आहे। धन्यवाद। तर शेतकरी बंधूंनो, आपला हा 86-032 हा जो ऊसाचा प्लॉट आहे हा 6 महिन्याचा ऊसाचा प्लॉट आहे। या प्लॉटसाठी आपण पूर्णपणे प्लांटो कृषी तंत्राचा वापर केलेला आहे। लागवड करताना सुरुवातीला बेसल डोस मध्ये आपण यासाठी प्लांटो दाणेदारचा वापर केलेला आहे। त्याचप्रमाणे पाण्यातून प्लांटो ड्रिप, प्लांटो रायझा, त्याचप्रमाणे बॅक्टेरिया सोडलेले आहेत। त्यामुळे तुम्ही बघू शकता की ऊसाचे फुटवे अगदी एकसारखे दिसत आहेत। त्याचप्रमाणे कांद्यांची संख्या 20-22 पर्यंत आपणास दिसून येत आहे। सगळ्या प्रकारचे फुटवे जे आहेत ते एकसारखे आपणास दिसून येत आहेत। त्याचप्रमाणे यासाठी प्लांटो झाईम, पिस्टीम, प्लांटो मायक्रो याची फवारणी केल्यामुळं पानांची साईज, रफ आणि एकदम काळोखी अशी टिकून आपणास दिसून येत आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन प्लॉट पाहावा। धन्यवाद। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अण्णा सुखोत, सिंजेंटा इंडिया लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी। आज कलिंगडमध्ये नवीन वाण जे आपण प्रसारित केलंय सिम्बा, या प्लॉटवरती आपलं सहर्ष स्वागत करतो। तर सिम्बा या व्हरायटीची खासियत आहे की सिम्बाचं वेल जे आहे जे जोमदार वाढतं आणि ह्याची जे फळ आहे ते टणक आणि मजबूत आणि आकर्षक रंगाचं वजनदार फळ आहे। दूरच्या प्रवासाला खूप उपयोगी आहे आणि ह्याचं ॲव्हरेज वजन आहे ते 6 ते 7 किलोपर्यंत, 4 किलोपासून ते 7 किलोपर्यंत येतं। बाजारभाव खूप चांगला मिळतो, स्वीटनेस याचा खूप चांगला आहे। ह्याचं जे तुम्ही पावसाळ्याच्या हंगाम सोडून वर्षभर कधीही लागवड करू शकता। ॲव्हरेज यील्ड ह्याचं 20 मेट्रिक टनापर्यंत आपल्याला उत्पादन देऊ शकतं आणि बाजारात आता उपलब्ध असलेल्या वाणापेक्षा बाजारभाव आता त्याला खूप चांगला मिळतो। इतर वाणांपेक्षा 1-2 रुपये तुम्हाला चांगला भाव मिळतो आणि मार्केटमध्ये तुम्हाला व्यापारी पहिली पसंती आहे। जर ह्याचं टणकपणा आणि मजबूतपणा जर चेक करायला गेला तर ह्याच्यावरती तुम्ही 100 किलोचा माणूस जरी उभा केला तरी फळ फुटत नाही, कारण दूरच्या प्रवासासाठी खूप योग्य आहे आणि चांगला बाजारभाव मिळवून देणारं वाण आहे। त्यामुळं सिम्बा ही व्हरायटी शेतकऱ्यांनी लावावी ही विनंती। धन्यवाद। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बिपिन चोरगे, महादान ॲग्रीटेक लिमिटेड या कंपनीमध्ये आहे। थोडं न्यूट्रिशन विषयी सल्ला द्यायचा आहे मला। मित्रांनो, न्यूट्रिशन महत्त्वाचं आहे, परंतु न्यूट्रिशन महत्त्वाचं असताना झाडाला हे समजत नाही की आपण काय खायचंय। त्याला फक्त एकच गोष्ट समजते की खालून सोल्युशन फक्त आपल्याला वर घ्यायचंय। म्हणजे सोल्युशन वर घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे पाणी नियोजन। पाणी नियोजन करत असताना कुठल्याही पिकाला एक लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही मॉइश्चर चेक करत नाही, म्हणजे कुठलंही झाड असू द्या, कुठलंही पीक असू द्या, 2 झाडांच्या मध्ये खड्डा करून जोपर्यंत तुम्ही मुळीच्या साठीची माती चेक करून हातात घेऊन जोपर्यंत हाताने तुम्ही चेक करत नाही की किती टक्के मॉइश्चर आहे, तोपर्यंत झाडाला हे लक्षात येत नाही की आपण सॅच्युरेशन मध्ये आहोत, फील्ड कॅपॅसिटी मध्ये आहोत का परमनंट विल्टिंग पॉइंटला आहोत आपण। तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना खालून जे आपण तुम्ही न्यूट्रिशन दिलेले ते वर जायचं असेल तर सोल्युशनद्वारे जातं, ते पाण्याद्वारे जाते। तर आपलं रान जास्तीत जास्त फील्ड कॅपॅसिटी मध्ये राहिले पाहिजे। ते फील्ड कॅपॅसिटी कशी ओळखायची, तर 2 झाडांच्या मध्ये खड्डा करून मुळीच्या साईडची माती हातात घेऊन चेक केल्यानंतर तुमच्या हाताला जोपर्यंत सेन्स होत नाही की बाबा माझं रान परमनंट विल्टिंग पॉइंटला आले, सॅच्युरेशन मध्ये का फील्ड कॅपॅसिटी मध्ये, त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचं नियोजन केलं पाहिजे।
हे पाण्याचं नियोजन करत असताना आपली ओल किती दिवस राहते, काय दिवस राहते, कितव्या दिवशी आपल्याला परमनंट बिल्डिंग पॉईंट येतोय, म्हणजे मातीच्या कानाला चिकटलेलं असं पाणी जे झाडाला पिता येत नाही, म्हणजे आपल्या हाताला जोपर्यंत पाणी लागत नाही तोपर्यंत दुसरं पाणी नाही दिलं पाहिजे आपण. तर त्या सिच्युएशनला सगळ्यात जास्त फील्ड कॅपॅसिटीमध्ये आपलं शेत राहतं आणि फील्ड कॅपॅसिटीमध्ये झाड सगळ्यात जास्त खालून वर उचलतं. आता उचलण्यामध्ये सगळ्यात जास्त पाण्यानंतर सगळ्यात महत्वाचा रोल कशाचा येतो, तर न्यूट्रिशनचा येतो. तर मित्रांनो, न्यूट्रिशनच्या बाबतीत मला तुम्हाला दोन गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. झाड स्वतःचं अन्न स्वतः बनवतं आणि 96% जे झाड अन्न जे बनवतं ना ते निसर्ग निर्मित गोष्टींपासून बनवतं. म्हणजे सूर्यप्रकाशामार्फत मिळणारा कार्बन आणि पाण्यामार्फत मिळणारा हायड्रोजन आणि ऑक्सिजन, C6H12O6, 6 कार्बन 12 हायड्रोजन 6 ऑक्सिजन एकत्र आले की एक मोनोमर तयार होतो, ग्लुकोज तयार होतं. असेच मोनोमर एकत्र आले की आयसोमर तयार होतो, एक साखळदंड तयार होतो आणि त्यालाच आपण कर्बोदक म्हणतो. म्हणजे 96% झाडाचं जे अन्न आहे ते निसर्ग निर्मित गोष्टी बनवतात आणि कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतो. तर शेतकऱ्याचं सगळ्यात महत्वाचं काम काय माहितीये का, मुळीच्या साईडला झाडाच्या साईडला त्याला चांगलं वातावरण तयार करून देतं, हेच सगळ्यात मोठं त्याचं न्यूट्रिशन आहे. राहता राहिला विषय 4% खतांचा, बाकीच्या खतांचा. तर खतं देत असताना मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही पानं चेक करत नाही आणि आपल्या झाडामध्ये जास्त काय आणि कमी काय हे बघत नाही तोपर्यंत तुम्ही खताचं नियोजनच नाही केलं पाहिजे. जी लोक शेड्यूल देतात, जी लोक पहिल्यापासून हे सोड ते सोड ते सोड हे सोड हे करतात, त्यांना कधी शेती सापडणार नाही. किंबहुना त्यांची रानं किंवा शेत जो काय रोग असेल त्यावेळेचा त्याला बळी पडतील, कारण इनबॅलन्स होतो सगळा. तुम्हाला बॅलन्स जर शेती करायची असेल तर तुम्ही पानं चेक केल्यानंतरच त्या पानामध्ये जास्त काय निघाले कमी काय निघाले हे बघून तुम्ही न्यूट्रिशन मॅनेजमेंट केली पाहिजे. आता राहता राहिला विषय या सगळ्यांचा. त्याच्यानंतर बाजारात पहिली सिंगल सुपर फॉस्फेट, युरिया वगैरे विकलं जायचं. पुन्हा कॉम्प्लेक्स आले 10-26-26, 12-32-16. आता सुपर कॉम्प्लेक्स आलेत, क्रॉपटेक 9-24 आले, क्रॉपटेक 8-21-21 आले. तर ह्या खतांच्या जोपर्यंत तुम्ही स्वतःहून ट्रायल करत नाही, एका साईडला हे खत टाकले, एका साईडला दुसरं खत टाकले आणि कुणी आपली चांगली ग्रोथ केली, किती पोत्यांमध्ये आपली चांगली ग्रोथ झाली, हा जोपर्यंत स्वतः शेतकरी अनुभव घेत नाही तोपर्यंत त्याला न्यूट्रिशन काहीच कळणार नाही. तर माझी तुमच्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतः ट्रायल घेत नाही तोपर्यंत तुम्ही चांगले शेतकरी होऊ शकत नाही आणि स्वतःच्या जमिनीचे डॉक्टर होऊ शकत नाही. धन्यवाद. याच पद्धतीने शेती करा, अशीच शेती करा. नमस्कार. आज बारामती केवीके बारामती येथे कलश कंपनीच्या प्रत्यक्ष लाईव्ह डेमो प्लॉटवर सर्वांचं स्वागत. कलश कंपनीने नेहमीच कलिंगडामध्ये विविधपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर वाण विकसित केले. त्यातलं कलिंगड जे सर्व शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेलं आणि प्रचलित असलेलं मेलोडी हे वाण जवळपास 4 ते 5 किलो सरासरी फळाचं वजन, एक्सपोर्ट साठी लांबच्या ट्रान्सपोर्ट साठी उत्तम प्रकारचं वाण असलेलं मेलोडी हे वाण आहे. दुसरं वाण कंपनीचं जे ते कॅन्डी हे वाण खास करून आपण थंडीसाठी म्हणजे थंडीच्या लागवडीसाठी कंपनीतर्फे आपण यांना रिकमेंड करतो. साधारण सप्टेंबर पासून तर 15 जानेवारी पर्यंत याचा लागवडीचा कालावधी आहे. थंडीमध्ये उत्कृष्ट सेटिंग आणि फळाचा योग्य आकार येतो. इथं आता कापलेलं फळ पाहिलं असाल आपण की गर्द लाल कलरचा आहे, रेंज साईज मोठी आहे, जेणेकरून ट्रान्सपोर्टेशन जे लांबच्या बाजारपेठेपर्यंत हे उत्तम प्रकारे ट्रान्सपोर्ट होऊ शकतं. तर दुसरं अजून कंपनीने इनोव्हेशन तयार केलेलं आहे, कोरल म्हणून एक कलिंगडाचं वाण दिलेलं आहे. या वाणाचं खास वैशिष्ट्य जे फळ पिकल्यानंतर तयार झाल्यानंतर आतला जो गर आहे, गराचा कलर जो आहे हा ऑरेंज कलरचा येतो. गोडवा वगैरे याचा चांगल्यापैकी आहे. उत्तम टणक साल झाड असल्यामुळे टणक फळे लांबचं ट्रान्सपोर्टेशन साठी सर्वोत्कृष्ट वाण आहे. मार्केटमध्ये एक नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे कंपनीने. वाणाचं नाव आहे कोरल. कलश कंपनीचं कोरल भगवा कलरचं वाण आहे. तर असे कलिंगडामध्ये विविधपूर्ण वाण कंपनीने विकसित केलेले आहेत आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी अनुभव घेऊन कलिंगड मध्ये मेलोडी आणि कॅन्डी हे भारतभरातल्या शेतकऱ्यांसाठी पसंतीस आलेले वाण
नमस्कार मित्रांनो, आज आपण कृषक 2026 बारामती या ठिकाणी आलो आहे. या ठिकाणी आपण बरेच शूट केलं आहे. त्यामध्ये आपण प्लॉट दाखवले आहेत, तसे शेतकऱ्यांचे काही इनपुटचे अवजारांचे दाखवले. तसेच या ठिकाणी भीमतडीची यात्रा कशी भरती, हे पुण्यामध्ये भरती तर या ठिकाणी पण आहे. तर त्याचे पण या ठिकाणी स्टॉल आहेत, खाद्य खाऊ गल्ली किंवा विविध बचत गटांचे स्टॉल. तर या स्टॉलची माहिती आपण घेणार आहे. तसेच हे कृषक 2026 हे कृषी प्रदर्शन कशा पद्धतीने भरवतात, तसेच या कृषी प्रदर्शनातून आपल्या सर्वांना कसा फायदा होईल आणि ज्या कृषी प्रदर्शन हे भरवतात त्यांच्याकडून आपण विचारून घेऊ का तुमचं म्हणणं सांगावं. नमस्कार, मी सुनंदा पवार. मी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेची विश्वस्त आहे. हे 13वं वर्ष आहे कृषकचं. आपण राजेंद्रदादा जेव्हा इस्रायल या देशामध्ये गेले होते त्यावेळेला या पद्धतीचं एक्झिबिशन त्यावेळेला त्यांनी इस्रायलमध्ये पाहिलं होतं आणि मग ते येताना त्यांनी ठरवून आणले की हे आपण इथं भरवायचं. आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण या जवळपास 80-90 एकरवरती हे डेमॉन्स्ट्रेशनचं आपण प्रदर्शन इथं भरवतोय. आपण दर वेळेला नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना त्याला माहिती करून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. ऊस सोडला तर कशालाही भाव नाहीये, पाण्याच्या अडचणी, लेबरच्या अडचणी. त्यामुळे त्यातनं मार्ग काढायचा असेल तर AI टेक्नॉलॉजी शिवाय पर्याय नाहीये. म्हणून आपण गेले काही 2-3-4 वर्ष झालं आपण AI वर जास्त काम करतोय. यामुळे 40% तुमचं पाणी वाचतंय, लेबरचा प्रॉब्लेम तुमचा कमी होतोय आणि उत्पन्न डबल 40% 50% उत्पन्न तुमचं वाढत आहे. त्यामुळे शेतकरी जर वाचायचा असेल किंवा तो जिवंत राहायचा असेल तर त्याला टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर त्याच्या शेतामध्ये त्याला करावा लागणार आहे. माझी अपेक्षा अशी आहे की पुढचे 5 दिवस तरुण शेतकऱ्यांनी यावं, माहिती घ्यावी आणि आपल्या शेतामध्ये हे सगळे प्रयोग त्यांनी करावेत. कारण आता आपला तरुणांचा देश म्हणून आम्ही तरुणांकडे बघतो. त्यामुळे तरुणाईने यावं, बघावं आणि आपल्या शेतामध्ये हे प्रयोग करावेत. जॉब मिळणार न मिळणार हा विषय नाहीये, पण बेरोजगारीच्या ह्याच्यावरती ज्याच्याकडे 5 एकर 10 एकर शेती आहे, क्षेत्र आहे, अशा तरुण मुलांनी थोडं शेतीकडे वळावं अशी माझी त्यांना विनंती राहील. आणि येणाऱ्या सर्व लोकांना, आता काल जवळपास 65,000 लोक या कृषकला येऊन गेली. त्यामुळे येणाऱ्या लोकांना जेवण पाहिजे, नाश्ता पाहिजे, खायला काहीतरी पाहिजे. म्हणून आपण 4 तालुक्यातल्या महिला बचत गटांना आपण इथे जेवणाचे स्टॉल दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काही व्हेज आहेत, काही नॉनव्हेज आहेत आणि अशा पद्धतीने जवळपास 80 स्टॉलवर ती आपण महिला बचत गटांना इथं त्यांना एक संधी, रोजगाराची संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे कुठलाही उपक्रम करताना एखाद्याला रोजगार मिळावा, त्याच्या हाताला 4 पैसे मिळावेत किंवा तो जो काय बनवतो त्या प्रॉडक्टला चांगले त्याचं ते प्रॉडक्ट लोकांच्या समोर यावं, हा एक प्रामाणिक हेतू आम्ही या कृषकला पण जपलेला आहे. त्यामुळे कृषक 24 तारखेपर्यंत चालणार आहे. अजून 5 दिवस कृषक चालणार आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती राहील की जे कुणी यायचे असतील त्यांनी यावं. सकाळी 9-9:30ला जरी तुम्ही आलात तरी हे कृषक तुमच्यासाठी ओपन असणार आहे. त्यामुळं गेले 7 महिने झालं या KVKच्या टीमनी, राजेंद्रदादा आणि त्यांची सर्व टीमनी जी मेहनत घेऊन हे सगळं उभा केलेलं आहे, ते सगळं बघण्यासाठी तुम्ही यावं, माहिती घ्यावी आणि आपल्या शेतामध्ये त्याचे प्रयोग करावेत आणि आमच्याशी कनेक्ट व्हावं, जोडून जावं अशी एक विनंती मी सर्वांना करते. धन्यवाद. तर आपण आता इनपुटचे जे दालन आहे त्या ठिकाणी आपण प्रवेश करणार आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांचे खतं, औषधं, बियाणांचे स्टॉल आहेत. आपण आता आतमध्ये जाऊन सविस्तर
या ठिकाणी मशिनरीचे स्टॉल आहेत. त्यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, या ठिकाणी डेमोन्स्ट्रेशन चालू आहे. हे पेरणी यंत्राचं डेमोन्स्ट्रेशन चालू आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण न्यू फार्मटेक आपल्यासाठी घेऊन आलेला आहे सोलर ऑपरेटेड स्प्रे पंप. याच्यामध्ये जी टाकीची कॅपॅसिटी ही 24 लिटरची टाकीची कॅपॅसिटी आहे. एकदा बॅटरी तुम्ही फुल चार्ज केली याचे तुम्ही 20 टाक्या म्हणजे जवळपास 480 लिटर पाणी फवारणी करू शकताय. याची हाईट ऍडजस्टेबल आहे, लेंथ ऍडजस्टेबल आहे. तुम्ही याला एका टायमाला 12 फुटाचं अंतर कव्हर करू शकताय. याला आडवं करून जर हाईट जर बघायला गेलं तर 8 फुटापर्यंत वरती तुम्ही याला कव्हर करू शकताय. शेतामध्ये जर तुमची चार्जिंग जर संपली तर तुम्ही याला सोलारनी पण परत फुल चार्ज करून परत शेतामध्ये फवारणी करू शकताय. जिथं तुमच्या 3 लेबर लागत होते तुमचा एक माणूस फुल फवारणी करू शकताय. जिथं तुम्हाला एकाच्या फवारणीला 5 तास लागत होता तिथं 25 ते 30 मिनिटांमध्ये 6 घंट्यामध्ये तुम्ही 12 एकरची फवारणी करू शकताय. याच्यामध्ये अॅम्ब्रोनची 12 वॅट 12 एम्पियरची बॅटरी येते. याला तुम्ही लहान बाळाची जशी सायकल ढकलायची तशी शेतात तुम्ही ढकलून यांनी फवारणी करू शकताय. याची जी सोलार वाल्याची जी आपली किंमत आहे ती 19,000 आणि विदाऊट सोलार आपली किंमत आहे 13,000. पण जर आज इथं जर तुम्ही बुकिंग केली याच्या एक्सपो मध्ये तर तुम्हाला 10% डिस्काउंट प्लस घर मी पृथ्वीराज चव्हाण सुंबरान गोट फार्मच्या वतीने आम्ही कृषकमध्ये सहभागी झालेलो आहोत. आज आपल्या समोर ही मेंढ्यांची जी जात आहे ती आहे अविशान. अविशान जातीची मेंढी सेंट्रल शिप अँड वूल रिसर्च सेंटरने विकसित केलेली आणि जी कायम जुळी पैदास देण्यासाठी नावाजलेली आहे. आपल्या स्थानिक जातीच्या मेंढ्यांना आपण या अविशान जातीच्या नराने संकर केल्यानंतर आपल्या मेंढ्यांमध्ये जुळी पैदास द्यायचा गुणधर्म वाढतो. हे संशोधित वाण असल्यामुळे याच्यात जवळपास 2 ते 2.25 लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता आहे. आपल्या समोर आता जे आपण प्राणी बघतोय हे 7 ते 8 महिने वयोगटाचे आहेत. सो वजन वाढीचा वेगही यांच्यात जास्त आहे. जुळी पैदास आणि भरपूर दूध हे अविशान जातीचं वैशिष्ट्य सुंबरान गोट फार्मवर उपलब्ध होईल. माझा मोबाइल नंबर है 9960548005। नमस्ते। सुंबरान फार्म के माध्यम से हम इस साल के कृषक में सहभागी हुए हैं। आपके सामने अविशान वैरायटी की भेड़ है। यह भेड़ सेंट्रल शिप और वूल रिसर्च इंस्टीट्यूट अविकानगर ने विकसित की है। इस भेड़ से हम अपने स्थानिक वैरायटी के मादा को अगर संकर करते हैं तो 2 बच्चे आने की गुणवत्ता उसमें आ जाती है। इस भेड़ में ज्यादा दूध देने की गुणवत्ता है, उसी के साथ वेट गेन अच्छा पकड़ती है। अभी आप जो देख रहे हो वो 7 से 8 महीने के मेल है कि जो वेट गेन अच्छा पकड़ते हैं। अगर आप भी अधिक मुनाफा चाहते हैं तो अविशान भेड़ अपनाइए और अपना फार्म बढ़ाइए। सौरभ कदम SP ॲग्रो इनोव्हेशन्स तर्फे या ठिकाणी कृषी 2026 मध्ये कांदा रोप लागवडीचं डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी चालू आहे। तर हे जे मशीन आहे SP ॲग्रो इनोव्हेशन्स तर्फे प्लांटोमेट S5 म्हणजे 5 सीटर मशीन आहे। याच्यामध्ये 4 सीटर 5 सीटर 6 सीटर आणि 8 सीटर असे वेगवेगळे मॉडेल येतात। तर हे सेमी ऑटोमॅटिक प्रकारातलं यंत्र आहे। याच्यावरती लेबर बसून या ट्रे मध्ये फीडिंग करून रोपाची लागवड आपण प्रिसिजन मध्ये करू शकतो। आता प्रिसिजन म्हणजे काय का 2 ओळीतलं अंतर इथं आपल्याला 5.5 इंच मिळतंय आणि
एका ओळीत जे 2 रोपातील अंतर आहे हे आपण कमी जास्त करू शकतो. मग अगदी 10 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर, 14 सेंटीमीटर, 16 सेंटीमीटर एकरामध्ये जवळजवळ आपण 2 लाखापेक्षा जास्त रोपं लावू शकतो. आता 2 लाखापेक्षा जास्त का लावायचे? कारण की एकरी 20 टन ॲव्हरेज मिळेल तर शेतकऱ्याला कांदा परवडू शकतो. आणि 20 टन कांदा मिळवायचा असेल तर एकरी 2 लाख रोपं आणि प्रत्येक कांद्याचं वजन सरासरी 100 ग्रॅम जर आपण मिळवलं तर आपण 20 टनाला पात्र होतो. आता या मशीनद्वारे बेड बनवायचं जे काम आहे हे मशीनद्वारे सायमल्टेनियसली चालतं. ह्या मशीनला या ठिकाणी पुढे बेड मेकर असेंब्ली लावलेली आहे आणि या बेड मेकर असेंब्लीने पुढे बेड बनत चालतो. आता ज्या शेतकरी मायक्रो इरिगेशन वरती काम करतात म्हणजे स्प्रिंकलर ठिबक इरिगेशन वरती काम करतात त्या शेतकऱ्यांसाठी बेड, आणि जे शेतकरी पाटपाण्याने पाणी देतात फ्लड इरिगेशननी काम करतात त्यांच्यासाठी आपण हा बेड मेकर खोलून आपण इथं सारा यंत्र जोडू शकतो, जेणेकरून साऱ्यामध्ये मग पाटपाण्याने आपण तिथं पाणी देऊ शकतो. तर हे जे मशीन आहे या मशीनला शासकीय सबसिडी पण उपलब्ध आहे. तर शासकीय सबसिडी मिळवायची असेल तर महाडीबीटी पोर्टलवरती आपल्याला अर्ज करावा लागतो आणि ह्या अर्ज करण्यासाठी महाडीबीटी मध्ये याचं नाव येतं न्यूमॅटिक सेमी ऑटोमॅटिक विविध भाजीपाला रोपांसाठी रोप लागवड यंत्र ट्रान्सप्लांटर ह्या मशीनचं नाव आहे. 35 BHP वरील कॅटेगरीमध्ये याचा ऑप्शन आपल्याला महाडीबीटी पोर्टलवरती मिळू शकतो. तर ह्या मशीनची खरेदी आपल्याला करायची असेल तर आपण राहुरी येथील SP ॲग्रो इनोव्हेशन्सला आपण संपर्क करू शकता. आमचा संपर्क क्रमांक जो आहे तो 97 64 414 313. हे आपलं नैसर्गिक शेतीचं एक युनिट आहे. हे पाहून तुम्हाला माहिती घेऊन काय वाटलं? मी पहिलं तुमचं नाव सांगा. माझं नाव विक्रमसिंह सुभाष देशमुख, राहणार जागजी, तालुका जिल्हा धाराशिव. मी आज बारामती KVK ने ठेवलेलं जे कृषी प्रदर्शन होतं त्या ठिकाणी सकाळपासून आज 10 वाजल्यापासून मी फिरतोय. दिवसभरामध्ये मला पाहायला मिळालं की ही केमिकल, हे फर्टिलायझर, हे आमचे स्प्रे घ्या, हे घ्या, ते घ्या, दिवसभर पाहिलं. परंतु दिवसभराचं पाहिल्यानंतर मी या टप्प्यामध्ये पोहोचलो की हा नैसर्गिक शेतीचा मला इथं 10 ड्रमचा प्रस्ताव दिसला आणि तो पाहिल्यानंतर माझं सगळं कुटुंब आज ह्याच्यामध्ये आलेलं आहे. पूर्ण. कधीपासून शेती करता तुम्ही? मी जवळपास 6 वर्ष झालं शेती करतो. मग ते वेमिल आणि आमिल, बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की नक्की वेमिल काय आहे, आमिल काय आहे. जसं वेमिल म्हणजे वेलंग मिरची आणि लसूण आणि आमिल म्हणजे आले मिरची लसूण यांची पेस्ट करून काय इम्पॅक्ट जाणवला तुम्हाला? हा इम्पॅक्ट म्हणजे माझ्याकडे आज द्राक्ष बाग आहे. द्राक्ष बाग म्हणजे कमीत कमी 80 ते 90 केमिकलच्या फवारण्या घेतात शेतकरी आणि जमिनीमध्ये जवळपास 1 ट्रा किंवा आपण ह्याला जी सोडतो मिलीबग साठी आज कुठल्याही पद्धतीने मिलीबग कंट्रोल व्हायला तयार नाही. परंतु आम्ही एक 100 एकर द्राक्ष बाग एक्सपोर्ट होणारे जे ठिकाण आहे तुळजापूरच्या ठिकाणी काठी, त्यांना आम्ही हे 2 घटक दिले, एमिल आणि आमिल, आणि ह्याचं प्रमाण त्यांना 5 मिलीनं सांगितलं. त्यांना 4थ्या दिवशी त्यांचा मिलीबग कमी झालेला दिसला. 4थ्या दिवशी कमी झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की 8व्या दिवशी त्या मिलीबगची साखर होऊन जाईल. बरोबर. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला रिपोर्ट सांगितला. त्याच्यानंतर त्यांनी आमच्याकडनं 100 एकर साठी हे औषध घेऊन गेले. आमचा हा विक्री करण्यासाठीचा मानस नाही, बरोबर, परंतु शेती जीवन ठेवायची असेल, माती जीवन ठेवायची असेल तर त्याच्यासाठी ही 10 ड्रम तिरी सर्व शेतकऱ्यांनी केलीच पाहिजे आणि केलीच पाहिजे. हे नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे किंवा केमिकलमुळे आपली जमीन नापीक झाली, ह्यामध्ये हा माणूस आपल्या शेतकऱ्यांना नक्कीच वरदान ठरेल. या प्रदर्शनामध्ये काय इथून पुढे सरकारला पण काळाची गरज बनून जाईल. जसं की पंजाब मधनं कॅन्सरची ट्रेन निघते, बरोबर, तसं पण आज भारताला पण भीती, म्हणजे आपल्या ह्या राष्ट्राला पण भीती पडली, महाराष्ट्राला, की आपल्यातनं कॅन्सरची ट्रेन निघते की काय. ह्या सगळ्या गोष्टीचा जो परिणाम होत आहे माणसाच्या जीवन जगण्यावर, त्याला कारण फक्त हे केमिकल आणि केमिकल. ह्याच्यासाठी वाचायचं असेल तर फक्त हेच वाचू शकते सगळ्यांना. प्रदर्शनामधले हे दालन तुम्हाला वाटतंय का शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल का? सगळ्यात मोठं वरदान जर काय असेल जीवन जगण्यासाठी तर हेच आहे. प्रदर्शनामध्ये घेण्यासारखं कोणतं मी त्यांना नाव ठेवत नाही, परंतु त्यांचं इरिगेशनचे जे टेक्निक आहे
ती शेतकऱ्यांना ती घेणं गरजेचं आहे. आणि शेती आणि कुटुंब जीवन ठेवायचं असेल तर हे घेणं गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्वाचा घटक काय असेल तर 10 ड्रमची थिअरी आहे. धन्यवाद आपण दिल्या माहितीबद्दल. रामकृष्ण हरी. बारामती कृषक 2026 हे कृषी प्रदेश संपूर्ण आपण या ठिकाणी शूट केला आहे. तर ह्या कृषी प्रदेशामध्ये आपण इनपुट ॲग्रीचे तसेच शेतीविषयक माहिती, प्लॉट, तसेच आपण अवजारे, डेमोन्स्ट्रेशन प्लॉट, बमतडी, कांदा लागवड मशीन, जैविक शेती, इनपुट कंपनीच्या असे स्टॉल, तर सर्व व्हिडिओ आपण या ठिकाणी केले. ते व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.